चिक्या झोपला होता की ना? नाही, बाहेर येत होता. बाहेर येत होता. त्याला आता दूध प्यायचे. दूध चिकडू चॉकलेट आहे. चॉकलेट त्याचं नाव. पोरी चॉकलेट म्हणते त्या. कारण दिसतंय चॉकलेट गत. चिकूला घेऊन जायचंय काय? राऊंडरीत फिरवायला निव्या काय? खेळायला जरा सवय लागते. कसं चिक्या काय नाही. त्यामुळे मिंकी दुसऱ्याला सांभाळायला द्यायला लागली. हा मिंकी काय झालं सांगितलं? हो, मागच्या व्हिडिओ मध्ये तरी पण कमेंट येतात. ओ इकडे कॉपीराईट येईल आवाजाचा. तर पारायण बसले आमच्या गावामध्ये आणि मिंकी दिली. कारण की मिंकीचं काय झालं, मिंकी लागली चावायला. मिंकीनं कोंबडी मारली. दुर्गाला चावली तरी आम्ही ठेवलेली, दिली नव्हती. आपल्या राधाला, बारक्या राधाचा कान धरून जोरात जोरात वडायची आणि हो कासच अशी म्हणजे ती चालायला लागलीत की जाऊन जोरात धरायची. हा तसलं नाही काही घाण सवय लावू नका. आणि नक्की सांगा ही चिक्या नाही चॉकलेट. चॉकलेट वेगळा केस कापसापेक्षा मोवायत होईल. सॉफ्ट आहे. जसा सारखा हात लावून बसावंच वाटतंय. आता अजून एक प्रश्न, तो म्हणजे स्वीटी कुठे आहे? स्वीटी आमच्या जवळच असते, कुठे जात नसते. स्वीटी पण देऊन टाकली. चला स्वीटीला आता ह्याला सवय कशी आहे बघा. लगेच त्याला म्हणजे वेगळाच उत्साह येतो. साखर घेऊन आलो. कुठे सोन्याचं पोत त्याला पण माहिती नाही. बर साखर खाते तर इथं आहे स्वीटूला ही दमवायला येते जास्त, म्हणून आम्ही स्वीटीला थोडा आत ठेवलंय. आता स्वीटीची गंमत बघा. हे असं केलं का नाही आणि मी तर जाते उघडदार. नाही हो, पिल्लू कायम असणार कायम. कारण स्वीटी 7 वर्ष झालं आमच्या जवळ आहे, आता नाही. आणि तुम्ही बघू शकता किती इथे एक बसले, इकडे पण बसले तेवढी. आणि स्वीटीला चौथील वगैरे म्हणून ठेवले. साहेब बाहुबली. तर बघा ही स्वीटी, ती पण अशीच आहे लाडाची. आणि चिक्या पण आता छोटा आहे म्हणून त्या पाहुण्यांची इच्छा लई होती की चिक्या आम्हाला द्यायचा. तर इथं आहे चिक्या. कसा आहे? आला की हो का? तसं नाही, हात नाही लाव. स्वीटी चल, स्वीटी बाहेर. स्वीटी चावलं हो, पाहुण्यांनी दिलं नव्हतं परत. चला स्वीटीला आता घालते, नाही चिक्याला चावल. स्वीटी चल घरात. ए चला जाऊया. आणून देतो माग. आव काढली होती आत्ताच बाहेर. सांगितलं हो. ती चॉकलेटला मार चावल भीती वाटते. काय म्हणा घातल्या कारण चिक्केदार ह्या दोघांची संकट गॅरेंटी नाही जातात धरल. ती पण आहे. आणि इथं बघा की किती आली ती डॉग. उगाच बसत्या भुकत दमवायला. होय धरा. चला जाऊ वैरण आलाची. आणि एक आपला पुसेगावला गेलेला व्हिडिओ रायबाचा येतच नव्हता, टेक्निकल प्रॉब्लेम आलेला. तर आत्ताच व्हिडिओ जस्ट गेला ना मी. हा दुसरा व्हिडिओ जस्ट शूट करायला घेतला. संध्याकाळीच द्यायचं ना. आणि आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे प्रश्न. चिक्क्या बघितला, चॉकलेट. मिंकी काय दिली ते पण. स्वीटी इथं बसल्या. आणि आता आपण जायचं आहे बाबड्याची खरेदी कितीला झाली. तर चला आता आपण जाऊया शेड मध्ये. आणि ह्यांनी मला सोडून निघालेत. हा लगेच यायचीला नव्हता मी. तीच कुठे थांबू. रायबा बाहेर असते. नाही हात तिकडं वाडा आहे काय. इथंच आहेत बहुतेक भैया. रायबा बाजीला 2 दाव्या बांधाय चालू केलं. रायबा हा कसा बसला. आता जस्ट सोडला व्हिडिओ. आणि आता आपण काय घेऊन आले. सेवागिरी महाराजांचा अंगारा आणि बाळूमामांचा फोटो, ते पण शेअर करतो. इथं आहे
ए रायबा, ए सोनुल्या, सोनुल्या. तर इथं का नाही असं म्हणजे बाजी जवळ जायला लई भीती वाटते, त्यामुळे मी नादालाच लागत नाही. खाली बसला असला की त्याचला मग करायचं रायबा रायबा. रायबाचं कसं मला अजिबात भीती वाटत नाही, असं बाजीची वाटतेच. काय पण होऊ दे. हे बघा सोनुलं काल फिरून आलंय बाळ. होय होय. ओके, तर काय तर आणलंय रे बाळूमामांचा फोटो, सेवागिरी महाराजांचा अंगारा. तुला का लावलाय का नाही आपल्या बाबऱ्याला आणि आपल्या रायबाला लावायला पाहिजे की नाही. ह्याला सॉरी, बाबऱ्याला आणि बाजीला, राधाला, आतल्या छोट्या राधाला, राधाच्या मम्मीला, राधा पुन्हा रायबाच्या मम्मीला. चला मी तुझी लाड करते. ही नाही असं येताना असं वाटतंय पहिल्या जुनी घर असायची की नाही तसं कुणाच तरी घरात निघाले. हा, ही सप्पय असायचं अंगण, हे सारवायचं. सारवलं असतं पण काही ताप त्यामुळे. हा, पहिलं मैदान त्या दिवशी खेळला, त्या दिवशी रात्री आम्ही 1 वाजता 2:30 वाजता 2-2:30 वाजता बाहेर पडलो. म्हणजे त्याला तेव्हा 4 तास विश्रांती मिळाली. पण गाडीत त्याचा लय ताप लागला नाही, साहेब गाडीत बसली ती निवांत ताणून देते. आणि वैशिष्ट्य काय माहिती का, हा बघत आसपास कोण आहे काही अंगावर बसलं असं काम केलं गाडीत होय. त्यामुळं ह्यांनी काय विचार केला की रायबाला त्रास नको, एकटा जाऊ दे निवांत. म्हणजे तिघाच नाही पण कुठं पण नेताना ह्यांचं एकच असते की त्रास नको, व्यवस्थित जाऊ देत आणि व्यवस्थित येऊ देत. होय नाही, म्हणून आता लई मनात ठेवाय नाही त्याला घेतो. आता आत बसू दे जरा 4-5 दिवस पूर्ण रेस्ट द्यायची. आणि लवकर आता कुठं मैदानात नाही बरं का, पळतय म्हणून पळवायचं नाही सारखं. आठवडाभर नाही आणि तेच केलं आहे सांगायचं. आठवडा नाही 15 दिवस अजिबात नाही. तुम्ही लगेच न्यायची त्याला, काय उपयोग नाही तसं. थांबा, दिसत नाही व दिसत नाही. हा काय करू माहिती का, असं कडल कुठे कोण असतं का नाही, असा असं केला पुढला की लगेच धाव सोड म्हणणार. मग धाव सोडायचं नाही, सोडलं का नाही मग तिथे मला शंतरा राहायची सोडायचं. कडचं कोण आहे ते उठून गायब, मग तिथं उठून लगेच बाजूला पाळणार. कारण की काय करतोय कडला बस ना कुठं बसायचं तिथं बस. मी बसणारच, तुझा बसून कर बसणार. पण भारी सवय, पोरं सगळी म्हणते 1 नंबर सवय त्याला गाडीत बसायची तर मैदानात कसं झोपल्याला. आणि हितली जागा बदलली तर साहेब 2-3 दिवस बसलेला ते नाही. आणि एका दादाची कमेंट आली नाही का, थांबा माझी विश्रांतीची वेळ आहे, कार्यक्रम लावतो. आणि सेम वारकरी दिसताय की वारकरी वैष्णवपंथीय दिसताय तुम्ही. आपल्या गावात पारायण बसले ना. हो, मग कुठं जेवायला गेलता का? नाही, ती सगळ्याच येतात. हा हा, आणि आपल्यात पण जेवण आहे पारायची परवा दिवशी 31 तारखेला सोमवारी. 31 तारखेला साहेबांचा बर्थडे. मग आम्ही असं म्हणजे म्हणत होतो की 31 तारखेलाच पारायणाचं जेवण घेऊया, पण त्या दिवशी पारायण आमच्या गावातलं उठतंय. आणि त्याचबरोबर कसं आहे की पारायणाच्या जेवणाकडे लक्ष द्यायचं की बर्थडेकडे लक्ष द्यायचं, कारण भरपूर आपली फॅमिली येणार, त्यांना वेळ दिला पाहिजे. होय ना. सोनुल्या या आत. कसं शांत आले पिल्लू, जरा फिरून आलं की. ओ, ती तुम्हाला मध्ये मारत होता का माहित आहे का, सगळ्यांनी फिरवायला येत. आणि मी काय केलंय, हा आता फिरवून आणल्यावर काय आहे का. सोनुल्या कुठं जाईल पळायला. मला 4-5 दिवस विश्रांती आणि गोळी द्यायची. अरे आपण एवढा प्रवास केला तरी होय, आणि आता पळवून नेलंय. आणि बघा रिलॅक्स चाललंय पिल्लू माझं. सोनुलिया बांधा मम्मी जवळ जाऊ दे. होय, रायबा डोकं फिरल्यागत काय करतेस निहाळ. आता हो हिथं आल्यावर काय होतंय, फेफरे येते. रायबा मला भीती वाटते तुझी. असं तू निहात मम्मी जवळ. होय, अरे काय जागेनुसार रूप बदलतोयस काही. शेडत आली की मारतोयस, बाहेर गेलेस की लाड करतोयस. धरू काय मी, बांधू का मी जरा येईल की तसं. ओ बघा नाही तर. ए रायबा मूर्ख. हा मी बांधते. कुठं आला दादा तुम्ही? मुंबई लालबाग. इथं ज्योतिबाला आलेला काय कोल्हापूरला? नाव कसं? यश करकरे. तुमचं? रायबा रोज व्हिडिओ बघता काय? काल नेलेला याला पुसेगावला दर्शनाला. आता बसणार.
गाडीत आजचा व्हिडिओ बघा सकाळी सोडला, गाडीत कसा बसते बघितला काय, लय लोड घेत नाही गाडीत, रांगावत रांगाव बसून असा आहे. रात्री काय केलं म्हणजे लोडवरच आला, आम्ही रात्रीच व्हिडिओ सोडणार होतो. बस खाली बसणार आहे. हो तोच व्हिडिओ आता आलाय पुसेगावचा, बघितला. तुम्हाला पहिल्यांदा रायबा मैदानात पळलेला बघितला कसं वाटलं? सगळ्यांची इच्छा होती की रायबानं पळावं लवकरात लवकर मैदानात. हो 31 तारखेला मंगळवारी. असं केलंच रायबा, मारायचं असतं आताल्यावर. हा खुया एकट्यानं कसं आणायचं रे तुला आता? होय पिल्या 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 अशी ना करायचं. बाळा रूप बदलतेस क्षणात, रंग बदललायस तसा. होय र, रंग बदललायस तसा. आणि भरपूर कमेंट येतात की निरीक्षण करा, रायबाच्या डोक्यावर हार्ट शेप आहे. तर खरंच हार्ट शेप आहे. मी पण नंतर निरीक्षण केलं तर हा इथं हार्ट शोनूल. तर रायबा बाजी फॅन तर मुंबईवरून आलेत, काल पुसेगावला पण गेलेलेत. तर आलेत तर भेटून चालले तर छान वाटतं असं, म्हणजे आपली फॅमिली भेटा आली तर. आणि इकडं आहे आपला बाबऱ्या, इकडं आहे राधा. तर आता ह्यांना विचारतील तर ह्यांनी सगळं व्यवस्थित सांगतील, कारण त्यांना पण उत्सुकता असते की सगळं जाणून घ्यायची. तर चला आता हे भेटू देत, मग आपण हे करूया. इथं आणलेले आहे बाळूमामांचा फोटो आणलेला ना ह्यांनी बाबऱ्याला घेऊन येताना, तर तोच आपण इथं लावायचा आहे शेडमध्ये. रायबा बर खा वैरण खा, मग थोड्या वेळाने मी येते तुझ्याजवळ. सोनूल्या बसा बशा. तर आम्ही दोघं आलेलो सेवागिरी महाराजांचा. काल ह्यांनी बस मांडलाय ना, ती बाजीला बाबऱ्याला आणि राधाला, राधाच्या मम्मीला, सगळ्यांनाच. तर ते उघडले काय पुढे नाही ना. आणि मामांचा फोटो लावायचाय. आणि ह्यो पण लागलाय मारायला, रंग दाखवायला. माझ्या पण आणि ह्यांच्या पण. जय सेवागिरी महाराज. बशीनला लावतात ना. आता ह्यो काय शेट बसणं झालाय. भैया शेट काय काल एक पुढे लावले, मग कशाला एक फक्त आपली कपाळाला लावा आपल्या दावणीवर. झाला का राग शांत? महाराज त्याचा राग तेवढा शांत होऊ दे, लय झालाय खवळालाय नुसता फुकट. हो का की कशी बसली ती, मी नाही तुझ्याकडे बघत. तू नको माझ्या नाही ना. रायबा तसा हायच. इकडे द्या पुढी, नाही सांडल तो आला म्हणजे अंगावर. बाजी अगं बाय गुन्ही झाले की पिल्लू. लहरी आहे खरंच, विषय नाही आता. जाऊ दे झाडून लवकरात लवकर, कारण आपल्यापेक्षा आपल्या म्हणजे रायबा बाजीच्या मित्र परिवाराला फॅन्सनी लय आतुरता आहे की कधी एकदा गट पास होते. होय ती व्हायचं तेव्हा होऊ दे. आणि आता जे दादा आलेलेत ना भेटायला लालबागच्या गणपतीच्या, म्हणजे ते तिथंच असतात, तिथं सेवा करायला ज्यावेळेस म्हणजे आपले गणेश उत्सव असतो त्यावेळेस. तर ते सुद्धा आले तर असं छान वाटतंय ना. आम्ही तुम्हाला दर्शन घडवतो, पण काय योग येत नाही त्यावेळेस आहे ना. बघू योग असतो, योग. देवाची इच्छा असल्याशिवाय आपण तिथं जात नाही. आपण म्हणून कुठलीच गोष्ट होत नाही है ना. देवाची पण इच्छा असावी लागते की आपण त्याचं दर्शन घ्यावं. ही राधा का ग भियायला लागलेस बाळा? फेरा देतील काय? असू द्या अडकून काय लांबडी ठेवताय. हा हा हे आपलं शेवग्याचं झाड 1-2 शेंग दिस. हा आमच्या आजी सासऱ्यांच्या काळापासून आहे ही झाड शेवग्याचं. कसं असतंय माणसं
ही जग सोडून जातात पण त्यांच्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतात. म्हणून आपण पण जाताना एक झाड लावून जायचं. म्हणजे आपण गेल्यावर म्हणतील आपल्या मागची ही आमची आशेशी लावलेली झाड आहेत, आमच्या आजीनं आमच्या पणजीनं. तर फेऱ्याला आत्ता आलेलीच, पण हे असं ऋतू शकतोय चिकडा म्हणा काय म्हणा अशी एकदम गाडी आली तर. कारण आपल्या इथं हरभरा आणि शाळू लागलेलं आहे. साहेबांचे कॉल्स चालू झालेले आहेत. आणि आज म्हणजे बाबऱ्या शेठ विषयी सगळी माहिती द्यायची पिल्या. तर आज ही जी लक्षणं अशी वाटते की ही आज आई होऊ शकते. ओ आज आपल्या हिला बाळ होईल काय? होय नाही कास पण केल्या. हो हो ग कास केल्या तिनं. कंत्या हो डॉक्टर्सनी बोलूया काय? नवीन पाहुण्यांचं आगमन होते बहुतेक आज. बिचाऱ्याला वाटतंय खायला. लय लहरी हे पण. ओ तिला बाळ व्हायला लागलंय. होय होय आता तर मी आता म्हंटल आणि खरंच हिला बाळ व्हायला लागलंय. बघूया काय होते. आपण इथं आहे तोवर. आता राधा छोटी राधा ज्या राहिल्या तिथे ठेवले. आता जायला लागते कुलूप घातले. कुलूप घातले हो इकडे कुलूप घातले. मग इकडे फिरून जायला लागते. आधी मला फोटो लागेल हा बाबाचा. दोरा पण आणले त्यात दोरा बाहेर आलं बांधले काढले चालते की. आवडत ओ तिथल्या सळ्या काढल्या पाहिजे त्या कोपऱ्यातल्या. गाडी तरी म्हणलं अशी कोपऱ्यात का जाऊन उभा राहिल्या बिचारी. ओ त्याच्या आधी तिथली ती सगळी काढा. ती इटकाराचं तुकडं ती सगळं उठा जावा तिकडं. अहो तिला बसायचंय त्या मातीत. बसतेत बसू दे काय करायचं ती करू दे पण ती तिच्या बाळासनी लागायला नको. काढून घ्या. नानाश्री आलेले आहेत. बाबारले आता काय नानाने इकडे झोपतेत. होय ग होय ग. थांबा मी जाऊन काढते तिकडं कडी. नको काढायला कडी भंगारला. आणि ती खराटा पण तिथनं काढा. खराटा ते इटकाराचा तुकडा आहेत नाही 2-3 ते का कोपऱ्यात सरकवा सगळं. अगं तुला काय होणार बहीण की भाऊ. ओ देवानं आपल्याला हात आणि पाय का दिलेले असतात? कारण मुक्या जनावरांची सेवा करण्यासाठी. नानांनी काही कुलूप काढले काय? आलत ना इकडं त्यांच्या बेडवर झोपायला. आणि तुम्ही पटार सगळी इथंच ठेवली तर कसं होणार? ती दुसरं बारकं पटार मागच्या वेळेस तुम्ही नेलेलं. आणि इथे शेंबे. आणि ही पहिल्यांदा आपला बाजी नव्हता त्यावेळेस बाजीला घातलेली. आणि मी असं म्हणलं अहो रायबासाठी आणलेली शेंबी बाजीला घातली. हे म्हणत असं दे ग आपलाच आहे शेवटी आपला झालाच. आणि ह्यांनी त्याला रोज वैरण घालायचं. ए छकुल्या हो का महादेवाच्या नंदींसारखं बसलेत साहेब. किती वेळा सांगितलं की घरात न घ्या तर नाही घेतलं. आणि आता इथं येऊन नुसतं शोध. ओ का इथला मुळा काढा येऊ शकते काय? असं वाटतंय नाही इथंच एक तयार करावी खोली आणि इथंच यावं राहायला आता वाटतंय. हा तुम्ही पाहिजे की नाही. तर ही दादांची पुती ही एक
ते आरोबाई येऊन पुढलो आता दुसरं घेतलं बाय 2 पुत्ती पोच करायचे आपल्याला कोल्हापूरला. कारण काल घेऊन गेलो खरं गर्दीमुळे देता आलं नाही तसं. चला हा एक मोळा घेतो आता. चला कुठे हा एक अडकुल्यात म्हटलं इथं गावठी का बघावं. बरं चला माझा ठोकतानाच दाखवूया कुठं आपण फिक्स जागा करणार आहे त्या. तर हा आहे मामांचा फोटो. कसं वाटतंय मामांना बघितलं एक नंबर. आहो काय होतंय काल तर चांगला चिटकून झोपला होता असा एकमेकाला. व्यवस्थित डोळ्यात वगैरे खरी उडल. आत्ता लक्ष गेलं काय. तर अशा तऱ्हेने मनामध्ये एक भीती आहे कुणाबद्दल केलं तरी असं आता भीती वाटते. ऐक ओ पडचिला बाबऱ्याच्या वर येत आहेत बघा. ह्या समोर इकडं ओ भितडावर. बस हो गया. हो आपण जर हिंदी ब्लॉग केला तसं की हसून हसून पडतील. हिंदी बोलताना मधनच मराठी येतं. माझा हिंदी होय माझं नाही बाबा चांगलं. आता काय म्हणायचं. अगं लय मोळाच्या पत्र्याला मोळा आणलेलं लय उठते नव हिंदी बोलताना. आता काय म्हणायचं. हा हा मला वाटतं मोळा गावला. ती जाळी कुठं आहे. जाळी कशी असतील हो. तिथं मोळा हुडकण्यात आमचा मला ते तास जाणार आहे. तर मी तर बाळमामांचा फोटो लावत होतो आणि यांचं काय चाललंय बघा. कुठलं गाणं म्हणतेस. आणि हे बघा श्री संत सद्गुरू बाळमामा यांचा इथं आपण फोटो लावलाय. आणि होय मी जवळ गेलो की उठला बघा. बॅस ए पिल्या पिल्या मी आहे ना. मी आहे माझ्याजवळ असं करणार तू ना करायचं. डोळे झाकलं बघा माझ्याजवळ असं करणार तू म्हणलं. चला पाणी दाखवा. बर बाबऱ्याविषयी. बाबऱ्याविषयीच्या आधी अजून एक विषय आहे आपला. अजून एक फोटो नाही तो चिटकवायचा. कुठला. हा ते गोल. हा कुठे चिटकूया. आता इथं लावी असं बरोबर चालतंय नाही कडे तोंडाला. चालते काय. आता एक लावलंय की आपण पूर्वीकडे. श्री संत सद्गुरू बाळमामा प्रसन्न. बर चला बाबऱ्याविषयी. तर बाबऱ्या कसा घेतला आपण ते तुम्ही सांगणार आहे विश्लेषण. आहो कमेंट आलेली दादा म्हणजे भरपूर कमेंट कमेंट कितीचे भरपूर कमेंट आलेली आहे की बाबऱ्याची खरेदी कितीचे सांगा. किती आहे कसा बाबऱ्या घेतला काय. तर बाबऱ्याविषयी म्हटलं तर गाडीचं महिना झालं व्यवहार चालू होता. व्यवहार म्हणजे असा की त्यांची भाषा वेगळी आपली भाषा वेगळी. आमचं हिंदी एकदम हाय स्टँडर्डचं त्यामुळे बोलायला प्रॉब्लेम येत होता. इंग्लिश तर त्यापेक्षा सुपर स्टँडर्ड. मग योगायोगानं आपला जोडीदार भाईयावर असतो दीपक. त्याला आपण बोलवला का असं असं तर मला माझा जोडीदारचा मला मराठी पण करते कन्नड पण करते. त्यांच्या आत्तीचा मुलगा असतो तिथं राहायला. दोघांनी मध्यस्थी करून व्यवहार केला. आणि ह्या बाबऱ्याच्या विषयी म्हटला तर कोणाला असं म्हणजे डायरेक्ट असं म्हणजे व्यवहार केलेला नाही. काय असतं ते म्हणजे मला पसंत ज्याच दिवशी म्हणजे 2-2.5 महिन्यापूर्वी बाबऱ्या आला काय व्हिडिओ म्हणजे त्याने आपल्याला लिंक पाठवली. तेव्हा बघितलं म्हटलं बाबऱ्या आवडला म्हणजे असाच विषय चालू होता. बाबऱ्या घेऊया. मग म्हटलं मग त्याने विचारलं काय किंमत सांगितली. आता मराठी सांगतो त्यांची वेगळी भाषा आपली. तर त्यांनी डायरेक्ट पाठवलं तेव्हा 140. 140 आणि या जायचं वेगळं. काय आपल्या ह्याच्यात बसत नाही. या जायचं म्हणजे 30,000 रुपये घेतं त्यांचं भाडं आणि आपलं भाडं 10,000 5,000 35 गेलं किती मग तर म्हटलं 2 परत पाहिजेत असलं मिळेल. मग असं बोलत बोलत काय करायचं त्यात 1.5 महिना गेला. तर शेवट विचार फायनल किती. तर काय असं आपलं खरंच 75 म्हणली. 75 आणि तरी पण यांनी म्हणत होते की 50 नाही तयार झालं. नाही मला आमचं शेतकऱ्याच आहे हो व्यापारी वगैरे नाही. त्यांनी घर बांधाय काढले. हो त्यांना पण अडचण होती. मग तिथं त्यांच्या मागे लागलो 50 काय होते कारण की ती वाढ जास्त नाही.
त्यांचं. मग तुम्ही येण्या जाण्याचं भाडं किती दिलं? 25 आणि आपलं एक 5 आणि इकडे तिकडे करतो एक 5 10 आणि ती 25 टोटल भाडं आपलं गेलं 35,000. आपलं दान त्यांचं 25 आणि इकडे तिकडे चहा नाश्ता त्याला एक 10,000. नंतर इथं आणल्यानंतरचा खर्च आउट वगैरे सगळं ते 5,000 रॉड 40 आणि टोटल गेला एक 40 म्हणजे 75,000. 40. आणि पहिल्यांदा घ्यायचं का नाही ह्यांनी म्हणजे इसारत म्हणतो आम्ही इथं, तर ऍडव्हान्स दिलं 5,000 आणि नंतर बाबऱ्याच्या मालकाचे मालक म्हणजे त्या दादांचे वडील म्हणायला लागलेत की नाही द्यायचा बाबऱ्या, इकडचा तिकडं नाही न्यायचा, तिथनं फसवून किंवा जोर जबरदस्ती करून नेला पैसे देतील का नाही आणि जर हिसकून नेला बैल. असं पण देईल का? अहो हो का, समाजात प्रत्येक प्रकारची लोक असतात. आपण तसं नाही म्हणून आपल्याला वाटतं त्यांना काहीतरी अनुभव असतील म्हणून मग आदल्या दिवशी व्यवहार मोडला होता थोडक्यात. कारण की त्या मालकाच काय बोललेलं 5,000 ऍडव्हान्स पाठवा, आम्ही बैल भरतो, व्हिडिओ करतो, पाठवतो बैल वाढल्याला चालतंय म्हणलं. 5 काय म्हणलं आता आपण पण म्हणतोच की नाही आलं तर काय जाऊ दे 5 एवढं काय नाही. परत फोन आला आणि की सगळी रक्कम मागते बाबा म्हणतो. मग आपल्याला पण किती वाटलं आपलं इसारात द्या मागे. मग परत मग कन्नड मराठी मध्ये आपल्या मध्यस्थीला घातला त्या सांगितलं असतात. मग ती पण म्हणजे नाही आधी बोललेलं 5 आता आणि कशाला एवढे पैसे मागायला लागले. बरं म्हटलं राहू दे चला आता म्हटलं आता तरी आपलं मन बसलेलं जेव्हा आणि तिने नटून सगळं तयारी होती आणि बैल बारा टाइमला त्याने ती कॅड काढली सगळे पैसे पाठवा बैल भरतो. हो का म्हटलं पहिलं 5 पोच झालीत आणि 25 देतो रॉड बैल 30,000 होते ते. जेव्हा बैल तुम्ही तिथे घेऊन यायचे आधी पैसे घ्या मग बैल टॅपूत नव्हता तोपर्यंत बैल टॅपूत नव्हतो नका म्हटलं. बरं मग त्यांच्या वडिलांचे पण बोला त्याला म्हटलं. हो त्यावेळेस मग मला पण ह्यांनी व्हिडिओ कॉल मध्ये घेतलंय म्हणजे असं की फसवं नाही, फॅमिली आहे मी. मग ती वडील ती तयार झालेली आणि मी पण काय केलं गेल्या ती पंप येऊन थांबलेली. गेल्या ती बैल उतरायला लागली. मी म्हणलं नाही बैल नाही उतरायला आधी व्यवहार आणि पैसे सगळं मारलं त्यांच्या. आणि त्यांनी एक सुद्धा म्हणजे कॅश घेतलीच नाही, सगळं ऑनलाईन घेतली आणि मग आपण आपला बाबऱ्या मग उतरला काय मग तो आपला झाला फायनली. अशा पद्धतीने बाबऱ्याचा व्यवहार झाला. बाबऱ्या आपला मागल्या वेळेस कसा पळाला कारण की म्हणत होते तिथं आधी फेरा मी म्हटलं काय होईल तुम्ही डायरेक्ट मैदानाला. डॉक्टर पण आपलं विक्रम पाटील डॉक्टर ते पण काय म्हणले फेरा देण्यापेक्षा डायरेक्ट मैदानात मग तीच करावं म्हटलं नेलं मैदानात. पण ते त्याला ही कळालं नाही सुट्टी ते भाषा वेगळी तिकडची काहीतरी म्हणत असतील असे थाप मारताना काय आता काय म्हणत असतील कोण आपल्या तर कसं वराडतो बाबऱ्या उई ती वेगळ्याच आवाज असतात त्यांचं. तिकडच्या एक तुम्ही नोटीस केलंय का तिकडच्या सगळ्या माणसांचा आवाज लय मोठा येतो आणि आपल्या इकडे एवढा मोठा आवाज येत नाहीत. ग बसा की हो. अपेक्षा म्हणजे तिथं आता जी मागणार होती ते काय पैसे फिटलं त्याचा पळ बघून एवढे मूर्ती लहान पण कीर्ती महान करणार आहे आपला बाबऱ्या. कारण का सांगा बाबऱ्या फॅन फॉलोअर्स वाढत आहे. होय आपला घरचा साज तयार झालाय. बाबऱ्या पण आपल्याला उंची होणार आहे. ताकद आणायची चालल्या. टार्गेट आहे आता बाबऱ्या. चला आता मला जायचं कोल्हापूरला पार्सल 2 चालते. 2 व्हीलर 100 किलो जाणार. सतीश भाऊजी आलेला तर त्यांनी तुम्हाला खाली बोलवलंय बघायला काय करायला लागले ती काम. हा सतीश भाऊजी मला वाटत येतोय आणि तुम्हाला या इथं जेवायला बोलवलंय संध्याकाळी येणार नको तोवर. हो घरी सांगायला आलेली फॅमिली सह कुटुंब सह परिवार. आणि नानांचा काय विषय आलो की डायरेक्ट कोंब्यात जातील. जा वाटत नाही मला पण जावट. मी सकाळी जेवण घेतलेलं जेवायला साहेबांनी एवढ्या गडबडीत मला पळवत आणले साखर आणायला जायचंय ही करायचं ती करायचंय आणि शेवटी वाजलेत किती 1:30. मी अजून उपाशी आहे. आपली फॅमिली बघायला ना 2-3 होय ती फॅमिली आली ते पण बघून गेलेत आणि अजून एक फोटो लावायचा तो पण लावून घेतो आणि मग व्हिडिओ संपवतो. हा आलो म्हणते ती आणि माग आली ती. शॉर्टकट नाही तसे तर भैयांचं इथनं घर लय जवळ आहे. भैयाने आपल्याच अॅनिव्हर्सरी म्हणजे फसवून गेलेत. काय म्हणलं की देवाला निघालोय नारळ द्यायला निघालोय का पार्टी द्यायला लागते म्हणून. आणि स्टेटस बघितलं आपल्याला समजलं की हा असा विषय आहे. सुट्टी घेतली घेण्याच कारण भैयांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालेत
आणि भैयांची मंडळी म्हणजे काय होम मिनिस्टर कुणाकुणाला बघायचं आहे आणि मम्मी ते कमेंट मध्ये सांगा. रायबाच्या बर्थडे दिवशी सगळी बघू. आम्ही पण अजून बघितलेलं नाही. लास्ट येत्या भेटत कुणाला. आता कोण कुणाला भेट नसतं, कळलं का. आज जरा नवीन नवीन आहे तो, अजून नवीन हवरी आहे. नानासनी पण बघा, नानासनी पण पैशाची काळजी लई लागल्या. एवढं पैसे घालवत आहे फॅन्स साठी काय पण. पैसे घालव अहो देवा दर्शन झालंच की. आपण पैसे घालवा गेलो नव्हतो का, दर्शन घ्यायला गेलो देवाची सेवा केली महाराज. आता गटपास करून येणार सेवा केली महाराज. आता भैयांचं एकच टार्गेट कोण आहे माहितीये का, रायबा. बाजीचं काय, राजाला आयो डोळ्यात घालेल शिंग. बाबरे आज काय कोण हो त्याला का नाही ती करूया उद्या कोणी बोला बोला चालू ना चालू ना नाही आणि तो टपला लागला. अरे इडिया बाई जंत असं करा, ती गोल आहे का नाही का ह्या तुळीला चिटकल. हा ह्या तुळीला, हा तीच की लाकडी बसवा बघा बरं चिटकून. तर ही पण एक आणलेलं आहे यांनी गोल स्टिकर. बसतंय भैया लय उंच आहे. जरा ही करा दी जरा जय बाळ मामा. होय. तर मग अशी कमेंट आलेली, बरोबर लगेच उत्तर पण देऊया. तर भैया काल का पुसेगावला आलं नाही. तर भैया असतो आपल्या बरोबर मैदानात कायम. म्हणजे बाजी रायबा कुठं काय असेल ते, आता बाबर या कुठं जायचं असलं की मग भैया असतो. मग अशा वेळेस आम्ही काय करतो, दोघे जण आदल्या दिवशी कामं सगळी उरकून घेतो, वैरणीची वगैरे सोय करतो सगळी. त्यात भैयाच कसं आहे, भैया एकटाच घरी पण एकटाच आहे. मग आता आपण जायचं होतो मुक्कामी, आणि मुक्कामी कधी येत नाही कुठं. मग ते मला नाही मला जोडायचं, आणि त्यात गाय मस्त पण इल्या ना त्याची. आणि घरात जनावर आहेत, आई आणि म्हणजे बायको दोघीच असतात घरात, आणि इथलं पण आवरायला लागते का. मग मी गेलो, मग इथं कोण. होय, भैयांच्या घरी पण मिळतंय, असं नाही की भैयांच्या पाठीमागं कोण आहे कोण नाही. आणि बघा आपले काय भाजी दिसायला लागला, दिसू दे असं बोलायचं नसतं ना. हा ती माहितीये का, आपण आपल्या बाळाला नाव द्यायला लागलो की, मी असं श्रीशाला कधी काय म्हटलंय, म्हणजे आई काय म्हणायची माहितीये का मला, बघ तुझ्या डाव्या पायाला काय लागले. चला लागले जाऊया. तर आता जे तुम्हाला प्रश्न होते की आपल्या बाबऱ्याची खरेदी कितीला झाली काय, तर ते आज आपण सगळे कव्हर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल, आणि तुमच्या सगळ्या मनातल्या ज्या शंका होत्या त्या निरसन झाल्या असतील. त्यामुळे कसं कमेंट आता म्हणजे आपली फॅमिली मोठी होत गेली तर कमेंट पण भरपूर येते, त्यामुळे प्रत्येक कमेंटला डीप रिप्लाय द्यायला होत नाही. त्यामुळे व्हिडिओ आम्ही करून सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. तर नक्कीच तुम्हाला हे सुद्धा समजलं असेल. धन्यवाद.